आम्ही 25 वर्षापासनं पायाला भिंगरी बांधून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत होतो. काही दिवसानंतर आम्ही थोडेसे थांबलो. आम्हाला असं वाटत होतं की या रिपब्लिकन चळवळीची जी वाताहत होत आहे, या रिपब्लिकन चळवळीची जी धुळदाण होत आहे, ते कोणीतरी थांबवेल. आणि ज्यांच्या कुणाच्या खांद्यावरती आम्ही ती धुरा दिल्या होती की ही रिपब्लिकन चळवळ या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात मोठ्या ताकदीने घेऊन जातील, अशी ज्यांच्या खांद्यावरती आम्ही धुरा दिली होती, त्यांनी आमची घोर निराशा केली. त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं थांबावं लागलं. रिपब्लिकन चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये काय काय चाललेलं आहे याचा फाळा वाचण्याची मला तरी काही गरज वाटत नाही. कारण की तुमच्या समोर चित्र आहे. जेव्हा नेते चळवळ चालू शकत नाही, तेव्हा कार्यकर्ते हे तितरबितर होऊन कोणी कुठे जातात, कोणी कुठे जातात. कोणी कार्यकर्त्यांचा भ्रम निराश होऊन माझ्यासारखे कार्यकर्ते घरी बसतात, निराश होतात की आम्ही बा एवढे वर्ष या रिपब्लिकन चळवळीमध्ये काम केलं, आम्ही एक तर समाजाला काही देऊ शकलो नाही, चळवळीमध्ये काही करू शकलो नाही. ज्या बाबासाहेबांच्या नावाने आम्ही चळवळ चालवत होतो, त्या बाबासाहेबांची चळवळही आम्ही उभी करू शकलो नाही, मोठी करू शकलो नाही. आणि त्याच्यामुळे थोडंसं संभ्रम, थोडीशी निराशा आमच्यामध्ये येऊ शकते. आणि ती थोड्या प्रमाणात आमच्या नशिबी ती आली. पण काही का असे ना, सरतेशेवटी म्हणतात की चळवळीला नेता असतोच. आणि आनंदराजी आंबेडकरांच्या रूपाने ते बऱ्याच दिवसापासनं रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून सामाजिक चळवळ चालवत होते. मुंबईमध्ये ताकदीने चालवत होते. आणि कालपरवापर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी ही आपली चळवळ पसरवली, कार्यकर्ते उभे केले. आणि त्याचं प्रतीक हे आज या नागपूरच्या मेळाव्यामध्ये दिसत आहे. पण तुम्ही जे बाबासाहेबांच्या चळवळीचं जे काम हाती घेतलेलं आहे, जी बाबासाहेबांची चळवळ ही संपल्यागत आहे, ज्याची धुळदाण झालेली आहे. तुम्ही पाहाल चित्र एवढं विचित्र आहे की कार्यकर्ते, चांगले चांगले कार्यकर्ते हो, आम्ही काम करत असताना या बाबासाहेबाच्या चळवळीतले कार्यकर्ते, मी तुम्हाला सांगतो, रिक्षावाला कार्यकर्ता आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आणला. हे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ताकदीने काम करणारे कार्यकर्ते, की एक रिक्षावाला या नागपूर नगरीमधून आम्ही नगरसेवक निवडून आणला. ही बाबासाहेबांची चळवळ, ते कार्यकर्ते. पण नेत्यांनी कार्यकर्त्यांना जोपासलं नसल्यामुळे कार्यकर्ते सर्व तितरबितर झाले आणि बाबासाहेबांची चळवळ ही खाली खाली होत गेली. तुमच्या रूपाने एक नेता या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळतो आहे. मी एवढीच विनंती करेन आनंदजी की ही चळवळ तुम्ही प्रामाणिकपणे घेऊन चला. कार्यकर्त्यांचा लोंढा, कार्यकर्त्यांचा रेटा हा तुमच्या मागे पडत सुटेल. कारण की नेते अजूनपर्यंत चळवळीच्या बाबतीत विचारच करत नाही आहेत. निवडणूक आली तेवढ्यापुरता फक्त विचार करतात आणि मग बाबासाहेबांची चळवळ सोडून देतात. हे तुम्हालाही माहिती आहे. नागपुरातलंही चित्र अतिशय वाईट आहे. मी काल परवापर्यंत या नागपूर नगरीमधले कार्यकर्ते या मताची आहेत की बाबा कुठेतरी सर्व लोकांनी मिळून एक तरी उमेदवार दिला पाहिजे आणि आपण तो निवडून आणला पाहिजे. हे नेते जर ऐकत नसतील तर त्यांना आपण सोडून दिलं पाहिजे. अशा पद्धतीच्याही इथे या सर्व मिटिंगा सुरू आहेत. आणि त्या 1-2 मिटिंगेचं तुम्हाला सांगायलाही काही हरकत नाही की त्या 1-2 मिटिंगीचं अध्यक्षपद पण मी स्वीकारलेलं आहे. आणि मला बाबासाहेबांच्या चळवळीबाबत म्हणजे खरं म्हणजे आम्हाला तर तो आमची तर ती एकदम निराशा झाली. तुम्ही जर समोर आले
तुम्ही जर ही धुरा घ्याल आणि ही बाबासाहेबांची जर चळवळ मोठी कराल तर ही नागपूर नगरी जी आहे ना साहेब, बाळासाहेब जेव्हा नागपुरात आले त्यावेळेसही त्यांची गत फार वाईट होती. या नागपूर शहरामध्ये खुर्च्या टाकायला आणि सतरंजा टाकायला, मंडप टाकायलाही इथे माणसं मिळत नव्हती. पण ज्या वेळेस बाळासाहेबांनी आपली ताकद दाखवली, आपले विचार दाखवले आणि प्रामाणिकपणे बाबासाहेबांची चळवळ चालवतो म्हणून हा विचार लोकांपर्यंत ज्यावेळेस रुजवला, त्यावेळेस याच नागपूर नगरामधील हजारो लाखो लोक त्यांच्या मागे लागली होती. हजारो लाखो लोक मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे. या नागपूर शहरामध्ये वेगळ्या विदर्भ राज्याचा मोर्चा, या नागपूर शहरामध्ये मंडल आयोगाचा मोर्चा, हे न भूतो आणि न भविष्यती असे मोर्चे बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये इथे निघालेले आहेत. आणि त्याच पद्धतीने बाळासाहेबांनी ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवली होती, ती एक मी तुम्हाला आठवण करून देतो की प्रामाणिकपणे जर तुम्ही चळवळ चालवत असाल तर हा रिपब्लिकन सैनिक तुमच्या मागे धावत येतो, सुटत येतो, पळत येतो, आपलं घरदार विकवाक करून तो तुमच्या मागे लागतो. 1997ची निवडणूक बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये लढवली होती. मी तुम्हाला सांगतो, काँग्रेसची धुळदाण करून टाकली त्यांनी. भारिप बहुजन महासंघाचे 20 ते 22 लोक 2 नंबरवरती होते आणि बाळासाहेब आंबेडकरांमुळेच इथे BJP आणि सेनेची सत्ता आली होती. हे काँग्रेसवालेही नाकारत नाही. तर बाबासाहेबांची चळवळ ही आहे. प्रामाणिकपणे जर बाबासाहेबांच्या चळवळीच्या मागे जर तुम्ही असाल, आनंदजी, आम्ही 50च्या वर गेलेलो आहोत तरी काही आम्ही दम सोडलेला नाही. आम्ही जशी भिंगरी लावून त्या काळात काम करत होतो, आजही आमची ती इच्छा आहे. आनंद, तुम्ही समोर या आणि या बाबासाहेबांच्या ज्या चळवळीला अधोगती आली आहे, जी मंदपणा आला आहे, त्याला तुम्ही समोर आणा. आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू आणि तुम्हाला साथ देऊ. साथियों, आज का दिन मेरे लिए बहुत ही एक अच्छा दिन है. जनरली अपने बारे में तो ज़्यादा बताने की ज़रूरत नहीं होनी चाहिए अगर वास्तव में हमें कुछ करना हो तो. मैं बेसिकली जब 21 साल का था तब से एक बामसेप का एक 12 साल फुल टाइम कार्यकर्ता रहा हूँ. करीब 21 से 23 राज्यों में मैंने कार्य किया हुआ है. और ये सब प्रवास करने के बाद 2004 में मैंने कुछ पर्सनल जो ऑर्गेनाइजेशन में जो बातें होती है उसको ध्यान में रखते हुए मैंने काम बंद किया. जैसे कि मानके साहब ने भी अपने संगठन में जो कुछ होता है कुछ ऐसी बातें, तो उसी बात को ध्यान में रखते हुए जब और उसके बाद थोड़ा विदेशवारी हुई. यहाँ से कुछ लोगों से हम लोग कटे कटे से थे, लेकिन मन में बहुत इच्छा थी, उग्र इच्छा थी, ताकि अम्बेडकरी मूवमेंट एक अपने चरम सीमा तक पहुँचे. और केवल पहुँचे ही नहीं, वो रिजल्ट में तब्दील हो. जैसा कि अभी हम अंबेडकर साहब के साथ में जब गाड़ी में आ रहे थे तो हम थोड़ा चर्चा हो रही थी कि हो सकता है आने वाले समय में हमारे लिए बहुत सारी अच्छे दिन आने वाले. मैं आपको पक्का बता रहा हूँ, किसी के लिए आए या ना आए, रिपब्लिकन सेना एवं अंबेडकरी आंदोलन के बहुत अच्छे दिन आने वाले हैं. वो इसलिए कि कुछ जो मूवमेंट्स है, कुछ आंदोलन है, कुछ राजनीतिक मूवमेंट्स है, वो अभी अपने उत्तरार्ध की ओर निकल चुकी है. कुछ बीच में है. आने वाले ये विधानसभा के चुनाव के बाद वो भी उस ओर अग्रसर होने वाले हैं, ये विश्वास है. और इसलिए अभी ये चुनाव के लिए ज़्यादा तो टाइम नहीं अभी मिला हुआ है, लेकिन जो भी ऑर्गेनाइजेशन के तरफ से मुझे जिम्मेवारी दी जाएगी
उस जिम्मेदारी का पूरी तरह से निर्वहन किया जाएगा और जो भी आदेश होगा वो मैं करूँगा, मानूंगा। और इसलिए ये विधानसभा चुनाव होने के बाद संगठन का जो एक ऑर्गेनाइजेशन की एक बिल्डिंग होती है, उसकी ग्रोथ होती है और उसका डेवलपमेंट करना पड़ता है। तो ऑर्गेनाइजेशन बिल्डिंग, ग्रोथ एंड डेवलपमेंट का प्रोग्राम जो भी जिस एरिया में मुझे जिम्मेदारी दी जाएगी उसमें बड़े पैमाने पर उसको फॉलो किया जाएगा। इस अंबेडकरी सेना को, अंबेडकरी मूवमेंट को अगर स्वाभिमानी बनाना है तो भीख मांगने से काम नहीं चलेगा। हमें ऐसा हाथ करना पड़ेगा अपने जेब से। पहले ऐसा होता था, कार्यकर्ता जेब में हाथ डालता था और अपने जेब से पैसे निकाल के मूवमेंट के लिए लगाता था। अभी कार्यकर्ताओं की कुछ आदतें चेंज हो गई है, हो सकता है समयवश ऐसा होता है। आज कार्यकर्ता ऐसा हाथ करता है, ऐसा है क्या? तो ये जो चीज़ें साथियों, ये हमको बदलनी पड़ेगी। दूसरा, अभी एक आरएसएस के माध्यम से ऑल ओवर इंडिया में राजनीतिक अश्वमेध यज्ञ का आयोजन किया जा रहा है, आयोजन हो चुका है। और उस अश्वमेध यज्ञ, जो राजकीय यज्ञ उन्होंने शुरू किया हुआ है, उस यज्ञ को मैं एक माइथोलॉजी के कहानी के साथ भी उसको जोड़ना चाहूँगा। हम उसको मानते नहीं है, लेकिन एक कहानी के रूप में आप उसको लीजिएगा। जब राम ने अपना एक राज तिलक करने के बाद में एक अश्वमेध यज्ञ किया था और एक अश्व सारे राज्य में छोड़ दिया था, सारी जगहों पर। और छोड़ने के बाद उसका एम क्या था कि अगर उस अश्व को अगर कोई रोकता है तो उस राज्य के साथ में लड़ाई होगी, नहीं अगर कोई अगर वहाँ से चला जाता है, घोड़ा अश्व चला जाता है, तो राज्य अपने आप बिना लड़ाई किए वो अपना हो जाएगा। आज बीजेपी के आरएसएस के लोगों ने भी ऐसा ही कुछ अश्व छोड़ा हुआ है और हमें महाराष्ट्र में आने वाले इस विधानसभा में अपने आप को ये साबित करना होगा कि हम वो लोग हैं, उस अश्व की हम नकेल खींच सकते हैं, हम उस अश्व को हम रोकने की ताकत पैदा कर सकते हैं और वो हम करके दिखाएंगे। हमारा साध्य क्या है? साध्य के साथ हमेशा साधन परिवर्तित होते रहते हैं। साध्य कभी बदला नहीं जा सकता, साध्य नहीं बदला जा सकता, साधन जरूर बदले जा सकते हैं। अगर आज मान्यवर अंबेडकर साहब को अगर 6 बजे या 8 बजे बॉम्बे किसी अर्जेंट मीटिंग के साथ में जाना हो, अर्जेंट मतलब वेरी 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 इंपॉर्टेंट, ये ऑब्जेक्टिव है कि बॉम्बे पहुंचना है किसी मीटिंग अटेंड करने के लिए, ये ऑब्जेक्टिव है। फिर उसके लिए साधन क्या है? पहुंचना तो है, जाना जरूर है। साधन है रेलवे माध्यम, साधन है बाय रोड, साधन है बाय एयर। अगर आप इसी एक चीज पर अड़े रहेंगे कि नहीं मुझे रोड से जाना है, आप अपने ऑब्जेक्टिव तक पहुंच नहीं सकते हो। साधन बदला जा सकता है। इसलिए ये साथियों, ये जो हमारा जो ये है, आज बहुत और कुछ बातें मेरे अनुभव के आधार पर बताना चाहूँगा। आप जब समाज में काम करोगे, बहुत कुछ कॉन्ट्रडिक्शन होने वाला है, बहुत कुछ मतलब रस्साकसी होने वाली है। कुछ लोग ये बोलेंगे कि भाई ये रिपब्लिकन जो नाम है ना, ये पूरा बदनाम हो चुका है। बस ऐसा है, कुछ होने वाला नहीं है। आपको मैं अभी गाड़ी में आते थे वही उसी उदाहरण में बात कर रहे थे। कल हमारे पुराने साथी से मेरी बात हुई, यहाँ नागपुर में 91, 92, 93 की आप बात करेंगे, यहाँ पर दीक्षा भूमि के पास डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर कॉलेज है, मालूम है आपको सबको? है। उस समय उस कॉलेज में एडमिशन करने का मतलब, अगर कोई लड़का कॉलेज में अगर रेगुलर नहीं जाना चाहता है तो वो वहाँ पर एडमिशन कर देता था। हाँ भैया, नहीं गए अपना डिग्री मिल जाएगी। अगर किसी को काम करके पढ़ना है वो भी ऐसा ही होगा। तो उस समय अगर किसी ने अगर बता दिया, किसी स्टूडेंट ने, बाबा कहाँ पढ़ते हो,
डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर कॉलेज। मतलब उसकी जो छाती जो अगर 30-32 इंच की होगी तो एकदम ऐसे सिकुड़ जाती थी, उसका मनोबल गिर जाता था। क्यों? तो क्योंकि उसको बदनाम हो चुका था ऐसा। लेकिन साथियों, आज की तारीख में आप देखेंगे डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर कॉलेज ये देश में 10वें नंबर पर टॉप 10 में है। एंड ओनली बिकॉज ऑफ दैट ही इज गेटिंग अ लीडरशिप, प्रॉपर लीडरशिप। उस कॉलेज को एक प्रॉपर लीडरशिप प्रिंसिपल के माध्यम से मिली, साउथ के प्रिंसिपल मिले थे, उन्होंने उस कॉलेज का चेहरा मोहरा सब बदल दिया। आज लोग अटैची लेकर के पैसे देने के लिए तैयार रहते कि बाबा मेरे बच्चों को वहां पर एडमिशन मिलना चाहिए। और इसी तरीके से रिपब्लिकन सेना होनी चाहिए और होके रहेगी। अगर कोई आदमी मिला, कहीं पर भी मिला, कैसा भी मिला, उसका कांटेक्ट पहले बनाओ, उसका नंबर ले लो, कहाँ रहता है, किधर रहता है, कौन से गांव में रहता है, कांटेक्ट मस्ट। उसके बाद में उसके साथ में कम्युनिकेशन प्रस्तापित करो। अगर फोन, हाँ भैया जय भीम जय भारत, कहाँ पर हो, कैसे हो, वगैरह वगैरह। उसके बाद में उसके साथ में कोऑर्डिनेशन होना चाहिए हमेशा। और अगर संगठन को अगर आपको सच्चे में बढ़ाना चाहते हो तो उसके साथ में हमेशा कोऑपरेशन बना के रहो। और अगर ये 4 बातें हम करने में अगर कामयाब हो गए तो रिपब्लिकन सेना का बिल्डिंग, ग्रोथ एंड डेवलपमेंट आने वाले समय में जो भी प्रेजेंट जो ऑर्गेनायझेशन है उससे कहीं गुना बढ़ के रहेगा, मतलब रहेगा। तुकोबा तर म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग। बाबासाहेबांनी तर असं एका भाषणामध्ये म्हटलं, ते बोलण्याच्या ओघात असं म्हणाले की ही जी संस्कृती आहे, या संस्कृतीचा मला फार कंटाळा आलाय। आणि त्याच्या पुढचे त्यांचे शब्द आहेत, आय एम ॲट वॉर विथ दिस सिव्हिलायझेशन। या संस्कृती बरोबर माझं सतत युद्ध सुरू आहे। ते असं जे चिरंतन युद्ध बाबासाहेबांनी केलं ते तर फार मोठं युद्ध आहे। त्या युद्धापासून तर आपली कुणाची सुटकाच नाही। ते पिढी दर पिढी चालणारं युद्ध आहे आणि ते आपण जनरेशन्स टू जनरेशन्स करणारी माणसं आहोत। बाबासाहेब आणि रमाईंचे नातू हे आज आपल्याला नेते लाभल्यामुळं, मगाशी काही वक्त्यांनी खंत अशी व्यक्त केली आणि नेमकी तशीच खंत शंकरजी माणके असतील किंवा आणखीन काही आमच्या समवयस्क असणारे, हमउमर असणारे, गेल्या काही वर्ष आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अशी एक खंत असायची की जसं त्या पाकीजा सिनेमातल्या मीना कुमारीच्या तोंडी वाक्य आहे, सुबह होती है, शाम होती है, उम्र यूं ही तमाम होती है। सकाळ होते मग संध्याकाळ होते, मग परत सकाळ होते, मग परत संध्याकाळ होते आणि आयुष्य जणू काही असं तमाम झालेलं आहे, वाया चाललेलं आहे। अशी जी भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आली होती, त्या भावनेला पहिल्यांदा जर अनेक दशकांच्या नंतर कोणी छेद दिलाय तर तो रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकरांनीच दिलेला आहे। अनेक जण प्रयत्न करतात, अगदी बाबासाहेबांच्या आधी सुद्धा अनेक जणांनी प्रयत्न केले, बाबासाहेबांच्या नंतर सुद्धा अनेक जणांनी प्रयत्न केले। त्यांचे प्रयत्न मी लहान ठरवत नाही, पण काही लोकांचे प्रयत्न कसे असतात, जसा मी प्रयत्न जर केला आणि आनंदराजजींनी प्रयत्न केला तर कसा फरक असतो। एक शायर असं म्हणतो कि जब हम चले तो साया भी अपना न साथ दे। जेव्हा आम्ही चालतो तेव्हा आमची सावली सुद्धा आमच्या बरोबर यायला मागत नाही। जब हम चले तो साया भी अपना न साथ दे, जब तुम चलो तो जमीन चले आसमां चले। असं बाबासाहेब चालले आणि देशाचा इतिहास बदलला, 20व्या शतकाचा इतिहास बदलला। माझा असा प्रामाणिकपणे दावा आहे की 21व्या शतकातला आंबेडकर म्हणजे आनंदराज आंबेडकर आहे। आनंदराज आंबेडकर म्हणजे आंबेडकरिझम इन ॲक्शन असं मी त्यांचं वर्णन करतो। जसं मगाशी सांगितलं की साध्य तेच असतं, साधनं बदलावी लागतात। नवीन दुनिया आहे,
नवीन भारत आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि फार भारी टेक्नॉलॉजी आहे. मी कबील करतो की ते फार फार भारी टेक्नॉलॉजी आहे. पण तरी सुद्धा माझा असा दावा असतो की या दुनियेची टेक्नॉलॉजी किती जरी भारी असली तरी जी आपली आयडियोलॉजी आहे ती त्या टेक्नॉलॉजीपेक्षा फार भारी आहे. आणि म्हणून असं काही लोक म्हणतात, आणि तुम्हाला इथे माहिती आहे त्या पक्षांचा या ठिकाणी उल्लेख सुद्धा झाला, संघटनांचा सुद्धा उल्लेख झाला. मी असं कबूल करतो की ते मोठे पक्ष आहेत, त्या मोठ्या संघटना आहेत. मी तर एवढंही कबूल करतो की ते फार फार मोठे पक्ष आहेत. पण तरी सुद्धा माझा असा दावा आहे की ते जरी कितीही मोठे असले तरी ते फक्त आकाराने मोठे आहेत. तुम्ही आणि मी हे विचाराने मोठे आहोत. त्यामुळं आकाराने मोठे, विरुद्ध विचाराने मोठे, असा हा संघर्ष आहे. 27 साली बाबासाहेब जेव्हा त्या 14 तळ्यावरती गेले आणि त्या 14 तळ्यावरती जाताना असं सांगतात की फार जबरदस्त संघर्ष होता त्यांच्यासमोर. किंबहुना 20 सालापासून बाबासाहेब आणि त्यांचे लोक एका बाजूला आणि सगळा भारत देश एका बाजूला असं चित्र झालं होतं. आणि बाबासाहेब जे या देशाचे महानायक, त्यांना खलनायक ठरवायचा प्रयत्न झाला होता. पण बाबासाहेब सुद्धा न डगमगणारे होते. त्यांच्या लहान लहान सहकाऱ्यांच्या बरोबर, फार निष्ठावान माणसांच्या बरोबर ते त्या 14 तळ्यापर्यंत गेले. आणि त्यावेळेचं ते जे चित्र आहे, मला कधी कधी असं वाटतं की एका शायरच्या शब्दामध्ये ते चित्र आलेलं आहे की ते कसं चित्र होतं. शायर असं म्हणतो, राह काटो में बना लेते हैं. म्हणजे आमच्या मार्गावरती काटे आहेत तरी सुद्धा आम्ही त्याच्यातून रस्ता तयार करत जातो. राह काटो में बना लेते हैं, आसमां सर पे उठा लेते हैं, हम अगर तैश में आ जाए तो आग पानी में लगा देते हैं. असं शायर म्हटला. जाणकार माणसांनी असं कबूल केलंय की बाबासाहेबांनी त्या महाडच्या त्या पाण्याला स्पर्श केल्याबरोबर जणू काही त्या पाण्यालाच आग लागली. पण त्या ठिकाणी जे बाबासाहेबांनी भाषण केलं, या कार्यकर्त्यांच्या सान्निध्यामध्ये आल्यावरती मला ते भाषण आठवतं. त्या भाषणामध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. एक तर ते असं म्हणाले की ते सगळं वाक्य, त्यांचे जे शब्द आपल्या काळजावरती आपण कोरून ठेवलेले आहेत, ते असं म्हणाले की हा जो जागृतीचा विस्तव आहे तो तुम्ही कधीही विझू देऊ नका. त्यामुळे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर गेल्या 6 दशकामध्ये अनेक गोष्टी घडल्या असतील. रिपब्लिकन पक्षाच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी घडल्या असतील. इस दिल के तुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा, असं घडलं असेल. अनेक आपली चळवळ पाणी काही चढलं असेल, उतरलं असेल. पण माझा असा एक प्रामाणिक दावा आहे की जरी बाबासाहेबांच्या अनुयायांची गती कमी राहिली आणि जरी बाबासाहेबांच्या अनुयायांना जे काही साध्य करायचं होतं ते करता आलं नाही, तरी बाबासाहेबांच्या अनुयायांनी एक गोष्ट नक्कीच केली. आणि त्या या आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यावरती नुसती नजर जरी टाकली तरी लक्षात येते. ती म्हणजे त्यांनी सांगून ठेवल्याप्रमाणे आपण जागृतीचा विस्तव अजूनपर्यंत विझू दिलेला नाही. असा जागृतीचा विस्तव विझू न देणारे आपण माणसं असल्यामुळं जी दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली कार्यकर्त्यांच्या बद्दल, तेव्हा सुद्धा तशी परिस्थिती होती. आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे बाबासाहेब असताना सुद्धा अशी परिस्थिती होती. बाबासाहेब त्या भाषणामध्ये पुढे असं म्हणतात की चळवळीमध्ये 2 प्रकारचे कार्यकर्ते असतात. काही जण असतात काम के वास्ते आणि काही जण असतात नाम के वास्ते. आणि मला तुमच्याकडे बघितल्यानंतर, आनंदराज आंबेडकरांच्या बरोबर जो कार्यकर्ता कार्यरत आहे त्याला बघितल्यानंतर माझ्या मनाची अशी खात्री पडते की तुम्ही ते जे सगळे कार्यकर्ते आहात या सगळ्या विदर्भातले किंवा सर्वत्र, हे फक्त काम के वास्ते असलेलेच कार्यकर्ते आहात. आणि नाम के वास्ते तुम्ही कधी तसा विचार सुद्धा करत नाही. त्यामुळे तुम्ही असे काम के वास्ते असलेले जे कार्यकर्ते आहात त्यांच्यावर दारोमदार ठेवून येणाऱ्या काळामध्ये जे आपल्याला धमासान करायचे, महिनाभर, 2 महिने, 3 महिने, आणि निवडणुका येतील आणि जातील, आणि त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला जो संघर्ष करायचा आहे त्याच्याबद्दल एक 2-4 गोष्टींचा मी उल्लेख करणार आहे. आणि त्याच्यानंतर रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर, बाबासाहेब आणि रमाईंचे नातू आनंदराजी आंबेडकर, तुम्हाला, मला, आपल्याला दिशा दिग्दर्शक असं त्यांचं दिशा दिग्दर्शन होणार आहे की कसं आपण पुढे प्रवास केला पाहिजे.
विदर्भातल्या जनतेला नीट समजून सांगू शकलात की पश्चिम महाराष्ट्राने तुमचं संपूर्ण ओरबाडून तुम्हाला या पद्धतीनं तुमच्या कास्तकऱ्याला शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावलंय. मी काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांना बोलणार आहे. बराच वेळ झालेला आहे. एका कार्यकर्त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रश्न विचारला वाघमारेंनी की लोक आम्हाला प्रश्न विचारतात, आम्ही काय उत्तर द्यायचं, की एका घरामध्ये दोन नेते कसे. मी एक आपल्याला सांगू इच्छितो, आज आंबेडकर चळवळीला प्रचंड मरगळ आलेली आहे. आंबेडकर चळवळीमध्ये प्रचंड व्हॅक्यूम निर्माण झालेला आहे. आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि त्यामुळं नात्या गोत्यांपेक्षा आंबेडकर चळवळ महत्त्वाची मानणाऱ्यांपैकी मी आहे आणि त्यामुळंच इतक्या वर्ष नंतर मी ही चळवळ हातामध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि ही चळवळ हातामध्ये घेण्याआधी आज आपण पाहतो की नुसतंच गल्लीमधले राजकारण करणारे अनेक लोक मी पाहिलेत की जे ऑल इंडिया पार्टीचे लीडर समजतात आणि 4 माणसं घेऊन फिरतात. तशा पद्धतीने या रिपब्लिक सेना बांधली गेली नाही. आपण जर मराठवाड्यात गेलात तर आपल्या लक्षात येईल की मराठवाड्यात आज रिपब्लिक सेनेशिवाय कोणाचंच अस्तित्व नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोकणामध्येही तीच गत आहे आणि विदर्भामध्ये खास मी थोडंसं हळू गेलो का विदर्भामध्ये भारिपचा बऱ्यापैकी जोर होता. त्यामुळे उगाच घाई करायची नाही अशा पद्धतीने आपण ठरवलं होतं. तरीसुद्धा मला न विचारता भंडाऱ्यामधल्या गेडाम मेश्राम यांनी रिपब्लिक सेना त्या काळामध्ये चालू केली. आम्हाला ते कळवायचे आम्ही आंदोलन करतोय. मी म्हणायचं करत राहा. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं 1-2 वर्षामध्ये रिपब्लिक सेनेला विदर्भामध्ये सुरुवात केली. अकोल्यामध्ये तर लोकसभेच्या इलेक्शननंतर आपण सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं थोडंसं अकोला म्हणजे एकंदर विदर्भ थोडासा मागे राहिला आहे रिपब्लिक सेनेच्या दृष्टीनं, असं माझं स्वतःचं अटकळ आहे. आणि म्हणूनच बामसेगचा एक प्रभावी कार्यकर्ता ज्याला संघटन बांधण्याचं चांगलं कौशल्य आहे याला आपण इथे निमंत्रक नेमलेलं आहे, जेणेकरून 1-2 महिन्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने रिपब्लिक सेना बांधली जाईल अशी मला अटकळ आहे. आणि त्यामुळंच मी आपल्या वाघमारा सांगू शकतो की आज आपण जे करतोय हे माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. मला आमदार खासदार व्हायचं असतं तर इंदू मिलच्या नंतर मला बऱ्याच ऑफर आल्या आणि त्याच्या पलीकडे जाऊन पैसे कमवायचे असते तर इंदू मिलची 4 एकर जागा घेऊन त्यावेळी ताबडतोब बाबासाहेब स्मारक काँग्रेसवाले करायला तयार होते. 25,000 कोटीची जागा आहे ती, 12 एकर मुंबईतली. प्रचंड म्हणजे मुंबईत असा भूखंड नाही की समुद्राला लागून 12.5 एकरचा असा मुंबईत कुठेही शोधून सापडणार नाही असा तो भूखंड आहे. त्याच्यासाठी सुद्धा ऑफर येऊन गेली. तेव्हासुद्धा आपण डगमगलो नाही. त्यांना सांगितलं की मी काय RPIचं लीडर नाही की तुमच्या अशा ऑफरसाठी हे करण्यासाठी, कारण त्यासाठी दिल्लीवरून खास NTCची माणसं आली ज्यांची ती मिल आहे इंदू मिल नॅशनल टेक्सटाईल, की बाबा तुम्ही काय असं करताय, तुम्ही आमचं NTC अत्यंत कर्जात आहे. बाबासाहेबांच्यासाठी 4 एकरची आम्ही जागा देतो, इतर जागा आम्ही बिल्डरला देणार आहोत आणि त्याचे पैसे NTCला मिळणार आहेत, तुम्ही तुमचं वैयक्तिक बोला. मी म्हटलं मी काही ह्या आंबेडकर चळवळीचा नेता वाटलं की काय, किंवा RPIचा नेता आहे की काय. मी बाबासाहेब आंबेडकरांचं नातू आहे, त्यामुळे हे अशा फालतू गोष्टी माझ्याशी करू नका. आणि त्यामुळंच आज ही जागा मिळाली. त्यामुळं पैसे कमवणं किंवा मंत्रिपद त्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की माझ्या मागे अनेक पक्ष आले की तुम्हाला आमदार खासदार आज लोक भिका मागून घेतात. माझ्या मागे ती पदं येत होती तरी मी घेतली नाही. स्वतःच्या पायावरती आपण जे काही मिळू शकतो ते अत्यंत महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. आणि त्यामुळंच आपण आता रिपब्लिक सेनेचं 2-3 वर्षात नेटवर्किंगचं काम महाराष्ट्रात केलं. आज तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटतो आहे की आज जरी या विदर्भात फारशी रिपब्लिक सेना नसली तरी आज महाराष्ट्रात तिसऱ्या शक्तीचं लीडरशिप तुम्ही करावी यासाठी अनेक लोक माझ्या मागे लागलेले आहेत. अनेक लोकांच्या सभा चाललेल्या आहेत, मिटिंगा चाललेल्या आहेत आमच्या, आणि त्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळं
लवकरात लवकर या इथे आपल्याला चमत्कार झाले दिसेल, किंबहुना पुढचा विधानसभेचा आपण जरी सत्तेवर बसलो नसलो तरी उद्याचा CM ठरवण्याची ताकद रिपब्लिक सेनेमध्ये असेल. एवढी ताकद आपल्यामध्ये आज रिपब्लिक सेनेमध्ये झालेली आहे, हे आपल्याला मला सांगावंसं वाटतं. दुर्दैवानं आपण इथं लेट आल्यामुळं मला एक दिसतंय, म्हणजे मी प्रॅक्टिकल जाणारा माणूस आहे, माहिती जमिनीवरची घेऊन त्याच्यावर विचार करणारा माणूस आहे, आणि त्यामुळं मला असं दिसतंय की इथं विदर्भात थोडं लेट आल्यामुळं काही आपल्यामधलाच काही पक्ष इथं वाढण्याचा म्हणजे त्यांनी थोडंसं जास्त आपल्या आधी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. खास करून मला इथे बसपाचं इथे सांगावंसं वाटेल, पण मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो. बरेच जण असं म्हणतात की त्यांनी तिथे सत्ता मिळवली, इथे पण मिळेल, पण असं होत नाही. जर UPमध्ये पाऊस पडला तर ते UPमध्येच पीक येतं, महाराष्ट्रात पाऊस पडला तरच महाराष्ट्रात पीक येईल, हे लक्षात घ्या. आणि UPमध्ये बसून तुमचे प्रश्न तिकडून कोणी सोडू शकत नाही. महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्राची लिडरशिप वाढली पाहिजे. महाराष्ट्रातले प्रश्न महाराष्ट्रातले कार्यकर्ते, महाराष्ट्रातले नेतेच सोडू शकतात, हे आपण लक्षात घ्या. आणि त्यामुळे उगाच कुठेतरी वेगळ्याकडे डोळे लावून बसून आपण आपला वेळ फुकट घालू नका. आपण सर्वजण एकत्र आलो तर या महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपली लोकसंख्या आहे. आज जनगणनेच्या हिशोबाप्रमाणे आपली 11 ते 12% लोकसंख्या महाराष्ट्रात आंबेडकरी समाजाची आहे. आणि तो जर एकत्र आला तर प्रचंड चमत्कार घडू शकतो, असं एकंदरीत सर्व लोकांचं म्हणणं आहे. आणि त्यांना एकत्र आणण्यासाठीच रिपब्लिक सेनेतर्फे आपण प्रयत्न करत आहोत. आणि या सर्व गोष्टीसाठी आपल्याला मी विनंती करायला इथे आलो आहे की आज हे इलेक्शनचं 2014 लवकरच इलेक्शन आहे, 2 महिन्यामध्ये इलेक्शन आहे. आपण राजकीय हे लोकसभेच्या इलेक्शननंतर आपण आपला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलेला आहे, आणि त्यामुळं थोडीशी धावाधाव होत आहे. परंतु आज जे काही सत्तेवर आलेले आहेत त्यांच्या विरुद्ध प्रचंड अशी एक वेगळी लाट निर्माण झालेली आहे, हे आपण लक्षात घ्या. कारण उत्तराखंडमध्ये 3 इलेक्शन झाले विधानसभेची, आणि तिन्ही इलेक्शन्स ही मंडळी अच्छे दिन आनेवाले पडलेले आहेत. आणि त्यामुळे ह्यांची जी हवा आहे ती हवा कमी झालेली आहे. कारण लोकांना याने मूर्ख बनवलं आहे, मार्केटिंग केलेलं आहे, फक्त अच्छे दिन आनेवाले आहे. आणि त्यात आज जे सत्तेवर आहे ते प्रचंड भ्रष्टाचारी आहे, तसं लोकांचं मत आहे. आणि हे भ्रष्टाचारी असल्यामुळे त्यांच्याबद्दलसुद्धा नफरत आहे. आणि त्यामुळं लोकांना एक तिसरा पर्याय हवा आहे. आणि जर आपण तो पर्याय निर्माण करू शकलो तर मला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्रातली जनता विचारी जनता आहे, तिला हा पर्याय आपण जर योग्य पद्धतीने या 1-2 महिन्यामध्ये आपण जर देऊ शकलो तर लोक आपल्याकडे येऊ शकतात, आकर्षित होऊ शकतात. आणि त्यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत. आपण आपल्या ह्या गल्लीत बोळातल्या नेत्यांच्या, RPIच्या नेत्यांच्या नव्हे तर आपण महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे. आणि त्यामुळंच आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे की आज मी पाहिलं की इलेक्शनमध्ये अनेक वेळा असं असतं की भपका, मीडिया, मॅनेजमेंट ह्याच्यावरती लोक फार बोलतात. आज आपल्याला गावागावामधून काय जाऊन सांगायचं आहे की तुम्ही ह्या अशा भपक्यावरती भुलून आपलं मत देऊ नका. तुमचं स्वतःचं वैयक्तिक असं मत असायला पाहिजे की माझं मत म्हणजे माझं काय मन म्हणतं की नाही, या देशामध्ये येणारी जी सत्ता आहे ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालला पाहिजे, गरिबाचं कल्याण करणारी पाहिजे, असं काहीतरी आपलं मत असेल. त्या मतासाठी आपला विचार जो काय आहे त्याच्यावरती शिक्का मारा, या भपक्यावरती. कारण अनेक मी बघितलं की आज जे हे मतदान झालं हे फक्त अच्छे दिन आनेवाले ह्या भूल थापाना बघून लोकांनी मतदान केलं. परंतु ह्याच्यामधून ॲक्च्युली काय झालं की अनेक लोक जे बांधावर असतात, ज्यांना स्वतःचा विचार करायची अशी एक हे नसते, पद्धत नसते, त्यांना आपण सांगायला पाहिजे की तुम्ही विचार करा, तुम्ही का मत देताय, तुम्हाला हे मतदानाचा अधिकार कोणी दिला आहे, आणि हा मतदानाचा अधिकार नसता तर तुमच्याकडे कोण आलं असतं का मत मागायला. हे सर्व जर नीट समजावून सांगू शकलात तर मला पूर्ण खात्री आहे की आंबेडकरी कार्यकर्त्याने जर लोकांपर्यंत पोचले, त्यांना समजावून सांगितलं तर एक नवं
एक नवं राजकारण या महाराष्ट्रामध्ये या सध्याच्या परिस्थितीमध्ये घडू शकतं. दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा विदर्भाचा आहे. मी मध्यंतरी 5-6 महिन्यापूर्वी अमरावतीला गेलो तेव्हा पण पत्रकाराने एकच प्रश्न विचारला, वेगळा विदर्भ. मी त्यांना सांगितलं की वेगळ्या विदर्भाला रिपब्लिक सेनेची पूर्णपणे मान्यता आहे. त्यांनी मला कारणं विचारली, तर मी म्हटलं विदर्भातल्या लोकांना अक्कल असती तर त्याने वेगळा विदर्भ घेतला असता ताबडतोबीने त्या काळात. आज परिस्थिती काय माहिती का, प्रत्येक स्टेटला कमीत कमी 35% राखीव जंगल ठेवावं लागतं. आज पश्चिम महाराष्ट्रात एकही जंगल नाही. जी काही जंगलं आहेत कोकण आणि विदर्भात, त्यामुळं तुमची केवढे प्रश्न आहेत. आज काही वर्षापूर्वी म्हणजे 10-12 वर्षापूर्वी मी विदर्भाचं एक प्रोजेक्ट करण्यासाठी आलो होतो आणि भंडारा त्या साईडला फिरलो. माझ्याकडे तुमच्या जिओलॉजिकल डिपार्टमेंटचे रेकॉर्ड्स आहेत की तुमच्या विदर्भामध्ये काय दडलं आहे. कोळसा आहे, ग्रॅनाईट आहेत, त्याच्यामध्ये जर खणलं तर तुमच्याकडे हिऱ्याच्या खाणी आहेत. परंतु हे कशाखाली आहे, तर संपूर्ण वन खात्याच्या जमिनी त्याच्या रेकॉर्डला आहेत. संपूर्ण वन खात्याच्या जमिनी आज तुमच्याकडे धरणं होत नाहीत. कारण का, तर वन खात्याची NOC मिळत नाही. शेतकरी त्यामुळे आत्महत्या करतोय. नवीन प्रोजेक्ट येऊ शकत नाही कारण पाणी नाही. हे सर्व प्रकरण तुमचं एवढं अडलेलं आहे. आज खरं म्हणजे बघितलं गेलं तर विदर्भ वेगळा झाला, नागपूर राजधानी होईल. नागपूरमध्ये सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे, विधान भवन आहे, राज्यभवन आहे. म्हणजे तेलंगणासारखं हैदराबादचे 2 तुकडे करून म्हणजे हैदराबाद एक राजधानी करून तिचा वापर करण्याची पण गरज नाही. तर सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्यामुळं वेगळा विदर्भ केला तर हा विदर्भ सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं ह्या मागणीला आपण पाठिंबा देतो. हे जर तुम्ही लोकांना जाऊन सांगितलं, हे जर तुम्ही तुमच्या विदर्भातल्या जनतेला नीट समजून सांगू शकलात की पश्चिम महाराष्ट्राने तुमचं संपूर्ण ओरबाडून तुम्हाला या पद्धतीनं तुमच्या कास्तकऱ्याला शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावलं आहे. आणि जर आपण वेगळा विदर्भ झाला आणि त्याच्यासाठी जर एखादी मुवमेंट आपल्याला करायची झाली येत्या काळामध्ये, तर त्याच्यामधून खऱ्या अर्थानं हा विदर्भामधला माणूस सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी मी आपल्याला विनंती करतोय की अनेक प्रश्न आहेत की ह्या प्रश्नावरती आपण जर दिलखुलासपणे आपल्या या वैदर्भीय जनतेशी बोललो तर मला खात्री आहे की ही वैदर्भीय जनता, ही विदर्भातली जनता आपल्या मागे आल्याशिवाय राहणार नाही. आता जे सत्तेवर देशामध्ये आलेत त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलं होतं की वेगळा विदर्भ देतोय, परंतु ते भूलथापा देण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. अच्छे दिन येणार, महागाई कमी होणार. आपण पाहिलं महागाई वाढत चाललेली आहे, काही अच्छे दिन येत नाही. वेगळ्या विदर्भाच्या गोष्टी आता त्यांनी करायच्या बंद केलेल्या आहेत. या सर्व मुद्द्यावर जर आपण या इलेक्शनमध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करू शकलो तर मला पूर्ण खात्री आहे की हा संपूर्ण ह्याचा एक इम्पॅक्ट चांगल्या पद्धतीने होऊ शकू आणि आपल्याला विदर्भामधून पण चांगल्या जागा मिळू शकतील. त्याचबरोबर तुम्ही उदाहरण देऊ शकता की या इथे 3 मुख्यमंत्री झाले, दुर्दैवाने तरी काहीच केलं नाही. त्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी, तुम्हाला माहीत असेल की सांगली बिंगली भागात काही पाऊस पडत नाही. पाणी येतं कुठून? कोकणातला धो पाऊस पडतो. ते संपूर्ण पाणी त्या कोयना डॅममध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. इतर कालवे काढून संपूर्ण कोकणातलं पाणी घेऊन त्यांनी तो पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केला आहे. अनेक साखर कारखाने काढलेत, त्याच्यावरती ते त्यांचं राजकारण चाललेलं आहे. तर हे सांगायला पाहिजे लोकांपर्यंत की तुमच्याकडे कोण अजून विदर्भामध्ये चांगला लीडर झाला नाही. मुख्यमंत्री जे झाले त्यांनी त्या विदर्भावर लक्ष दिलं नाही. आणि यासाठी एक वेगळा विदर्भ होणे ही काळाची गरज आहे. हे जर आपण पटवून दिलो आणि नजीकच्या काळामध्ये ते करू शकलो आणि लोकांपर्यंत त्या गोष्टी आपण सांगू शकलो. नाही तर आपल्याला माहीत आहे की सर्वात जास्त औष्णिक प्रकल्प कुठे असतील तर विदर्भात. आणि विजेची टंचाई म्हणजे जे लोड शेडिंग कुठे होतं सर्वात जास्त विदर्भात. मुंबईत एकही सेकंद लाईट जात नाही आणि गेली तर इंडस्ट्री आणि इतर सर्व लोक असल्यामुळं VIP लोक असल्यामुळं ती लाईट जाण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु जिथे लाईट जनरेट केली जाते, इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, तिथे तासोन तास इलेक्ट्रिसिटी, हा जो अन्याय आहे,
हा अन्याय तुम्ही का सहन करता, अशा पद्धतीने आपण जर लोकांना साथ घातली तर मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये लोक आपल्या मागे आल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा आपण सर्वजण आज अत्यंत मोजकेच लोक इथे आलेले आहात, परंतु मला एक पूर्ण खात्री आहे की तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने जर हे आपले असणारे विदर्भात संदर्भाचे असतील विचार किंवा आंबेडकर चळवळीबद्दल आज जे झालेलं निर्माण झालेली व्हॅक्यूम आहे ती भरून काढण्यासाठी आपण जर प्रयत्न केले, खरं म्हणजे विदर्भामध्ये आंबेडकरी चळवळीतले सर्वात जास्त पॉप्युलेशन विदर्भात राहत आहे. काही काही तालुके तर असे आहेत की 50% वरती आंबेडकरी समाज राहतो, तरीसुद्धा तिथे आपला माणूस निवडून येत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं आपल्याला आता प्रॅक्टिकल होऊन या संपूर्ण विदर्भामध्ये कॉन्सन्ट्रेशन करायला हवं. कारण विदर्भामधून उद्या जर वेगळा विदर्भ झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही की कदाचित आपला चीफ मिनिस्टरसुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही परिस्थिती आहे. एवढी लोकसंख्या आपली इथे आहे आणि त्यामुळे ह्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीला आपण जोर देणं ही काळाची गरज आहे असं मी समजतो. आज नंतर इलेक्शन येईल तेव्हा वेगवेगळे मुद्दे असतील, राजकीय मुद्दे येतील की अच्छे दिन कुठे गेले, कोणाचे अच्छे दिन आले, महागाईचा मुद्दा असेल, भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल, त्यावेळेस आपण नक्की त्यावरती आवाज उठू. येणाऱ्या काळामध्ये मी एवढंच सांगतो की इंदू मिलचं जे आंदोलन झालं आहे, जरी सरकारने त्या काळात जाहीर केलं आहे, परंतु अजूनही जर फॉर्मॅलिटीज कंप्लीट होत नसतील तर परत एकदा हिंदू मिलच्या आंदोलनासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ. मागच्या वेळेस विदर्भ मागे होता कारण त्या आंदोलनाची फारशी त्यांना माहिती नव्हती, पण मला पूर्ण खात्री आहे की यावेळेस जे आंदोलन होईल त्याच्यामध्ये विदर्भ प्रामुख्यानं पुढं असेल. कारण त्यावेळेस रिपब्लिकन सेना ही मुंबई पुणे ठाणे एवढाच मर्यादित होती आणि त्याच्यामधल्या असणाऱ्या तरुणांनी ते भूमिका घेतल्यामुळं ते अत्यंत यशस्वी आंदोलन झालं. परंतु येत्या काळामध्ये जर या सरकारने, जातीयवादी धर्मांध शक्तीच्या सरकारने बाबासाहेबांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपण राहणार नाही, एवढं सांगतो आणि आपल्याला जागे तो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.